इन्शुरन्सच्या लेक्चरमध्ये बी.कॉम फायनल काल आता आपला कोर्स तर कंप्लीट झालेला आहे, पण जे आपण रिवाईज करतो आहे, तर काल जसं तुमच्या क्लासच्या ज्योती सोनी मॅडम यांनी मरीन इन्शुरन्स पॉलिसी जी आहे, सागरी विमापत्र आणि सागरी विम्याची कलमांबाबत डिफिकल्टी विचारली किंवा नाही आहे असं सांगितलं. आपलं हे जे पुस्तक आहे, विमा आणि विम्याचे प्रकार, इन्शुरन्स अँड टाईप्स ऑफ इन्शुरन्स, डॉक्टर मेधा कानेटकरचं, तर त्याच्यामध्ये हे सगळे सागरी विमा, अग्निविमा, पीक विमा, पशुधन विमा, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, इन्क्लूड आहेत, नोट्स आहेत. तर तुमचा जो कार्ड असेल तर ते पुस्तक घ्या. पण मी आता तुमच्या मागणीनुसार हे या लेक्चरमध्ये, आपलं जे आज इन्शुरन्सचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करते की सागरी विमापत्र म्हणजे मरीन इन्शुरन्स पॉलिसीमध्ये जे विविध विमापत्रे म्हणजे काय, विमा पॉलिसी, तर ज्या आढळतात त्याचं आपण वन बाय वन थोडं विवेचन मी तुम्हाला सांगते. की विशिष्ट कालावधी विमापत्र किंवा मुदती विमापत्र म्हणजे टाईम पॉलिसी, हे पहिलं आहे. त्यानंतर जेव्हा एखाद्या, त्याला म्हणतात की जेव्हा आता त्याच्या नावामध्येच आहे की विशिष्ट आणि कालावधी. विमापत्र म्हणजे पॉलिसी, इन्शुरन्स पॉलिसी. मुदती विमापत्र, मुदत म्हणजेच टाईम. आता म्हणून कालावधी म्हणजे काय, टाईम, वेळ. मग जेव्हा एखाद्या संपत्तीचा सागरी विमा हा विशिष्ट काळासाठीच घेण्यात येतो किंवा विशिष्ट मुदतीसाठी घेण्यात येतो, तेव्हा त्याला विशिष्ट कालावधी विमापत्र किंवा मुदती विमापत्र असे म्हणतात, असं म्हटलं जाते. इतकी साधी, सरळ, सोपी व्याख्या आहे. लक्षात घ्यायचं, पहिल्यांदा तुम्ही कार्ड तयार करा की पूर्ण सागरी विमापत्र कोणकोणती आहेत. त्याच्यानंतर सागरी विमा अंतर्गत जी कलमं आहेत ती कोणकोणती आहेत, त्याचं एक कार्ड तयार करा तुम्ही. आणि कार्डावरून ते जे नावं आहेत विमा पॉलिसीची या अंतर्गत, सागरी विम्याअंतर्गत किंवा जी विविध कलमं आहेत, तर हे तुम्हाला ताबडतोब लक्षात येतील. आणि ते लक्षात आल्यानंतर कधीकधी त्याच्या नावामध्येच त्याची व्याख्या आहे. जसं आत्ता तुम्हाला सांगितलं की विशिष्ट कालावधी विमापत्र किंवा मुदती विमापत्र. खूप जास्त मार्कांसाठी हा प्रश्न येणार नाही. आणि जर आलं की सागरी विमा पत्रांबाबत माहिती द्या, तर आता तुम्हाला सगळी विमापत्र जी आहे त्या सगळ्या विमापत्रांची नावं आलीच पाहिजे. आणि त्याच्याबद्दलचं जे स्पष्टीकरण आहे एक तुम्ही लिहाल आणि त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण ते खूप जास्त लिहिलं पाहिजे असं आवश्यक नाही आहे. पण नावामधून तुम्हाला हे जे व्याख्या आहेत ते विशिष्ट विमापत्राचं स्पष्टीकरण आहे ते तुम्हाला सांगता येईल. आत्ताच जसं सांगितलं तुम्हाला की विशिष्ट कालावधी किंवा मुदती विमापत्र म्हणजे टाईम पॉलिसी, की जेव्हा एखाद्या संपत्तीचा सागरी विमा हा विशिष्ट काळासाठीच घेण्यात येतो, तेव्हा त्याला विशिष्ट कालावधी किंवा मुदती विमापत्र असे म्हणतात. मग सामान्यपणे मुदती विमा हा जहाजांचा किंवा आगबोटींचा काढण्यात येतो. म्हणजे मुदती विमा जो आहे तो सामान्यतः जहाजांचा किंवा आगबोटींचा काढण्यात येतो. याची मुदत जी आहे ती सर्वसाधारण 12 महिन्यांची असते. मी सुरुवातीला शिकवतानाही ही गोष्ट वारंवार अधोरेखित केली की आपण जेव्हा नोट्स वाचतो, तर आता हे तुमची परीक्षा पद्धती जी बदललेली असल्यामुळे की त्या नोट्सच्या अनुषंगाने तुम्हाला एखादी गोष्ट त्याचं अर्थ जो आहे तो स्वरूप आहे हे माहीत करून घेत असताना त्याच्यामध्ये एखादी रिकामी जागा, MCQ तर दडला नाही ना, हे पण समजून घेणं, लक्षात ठेवणं आवश्यक असते. म्हणजे जसं आता हे मी इथे सांगितलं तुम्हाला की मुदती विमापत्र म्हणजे काय, अशी एक रिकामी जागा येऊ शकते की जेव्हा एखाद्या संपत्तीचा सागरी विमा हा विशिष्ट काळासाठीच घेण्यात येतो, तेव्हा त्याला रिकामी जागा म्हणतात. आता रिकामी जागेमध्ये इथे उत्तर काय येईल, विशिष्ट कालावधी विमापत्र किंवा मुदती विमापत्र. किंवा सामान्यपणे मुदती विमा याची मुदत जी आहे ती किती महिन्यांची असते, तर ती असते 12 महिन्यांची. तर या मुदतीत जहाजांवर सागरी वाहतुकीबाबत कोणत्याही प्रकारचे बंधन नसते. विमा उतरवलेले जहाज कोणत्याही समुद्रात कुठेही मालाची वाहतूक करू शकते. हे पण लक्षात घ्या की विशिष्ट कालावधीसाठी
म्हणजे हा विमा काढलेला आहे, सागरी विमा काढलेला आहे. तर त्याच्यामुळे ज्या जहाजाचा विमा काढला आहे ते जहाज कोणत्याही समुद्रात कुठेही मालाची वाहतूक करू शकते. आपण काय बघतो आहे, विशिष्ट कालावधी विमापत्र. आता विशिष्ट कालावधी विमापत्रामध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे. नंतर त्याचप्रमाणे तेवढ्या मुदतीत माल वाहतुकीच्या कितीही फेऱ्या करू शकते. आता 1 वर्षाचा 12 महिन्यांचा आहे म्हणजे 1 वर्षाचा आहे ना, मग 1 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या जहाजाचा विमा उतरवलेला आहे ते जहाज कोणत्याही समुद्रामध्ये आणि कुठेही मालाची वाहतूक करू शकते आणि जोपर्यंत त्याची मुदत आहे तोपर्यंत माल वाहतुकीच्या कितीही फेऱ्या करू शकते. विम्याच्या मुदतीत सागरी धोक्यामुळे जहाजाला अंशतः किंवा पूर्ण हानी झाली तर विमा कंपनीद्वारे तिची भरपाई करून देण्यात येते. या मुदतीत जहाजाला सागरी धोक्यांपासून संपूर्ण संरक्षण प्राप्त होते. विमाच त्याच्यासाठी काढलेला असतो की काही नुकसान झालं तर त्या वस्तूला विमा कंपनीद्वारे संरक्षण दिल्या जाते. नंतर विम्याच्या मुदतीमध्ये, आता हा मुदती विमा आहे म्हणजे नुकसान भरपाई देण्याची विमा कंपनीची जी जबाबदारी आहे ती कुठपर्यंत राहील, ज्या कालावधीचा विमा काढलेला आहे आणि ज्या कालावधीपर्यंत त्याची मुदत आहे त्या मुदतीत कुठेही माल कोणत्याही समुद्रातून माल न्या, कुठेही वाहतूक करा, कितीही फेऱ्या मारा, जोपर्यंत मुदत आहे तोपर्यंत. जसं आपण लायसन्स काढतो ना, मग लायसन्स जर आपलं 5 वर्षाचं आहे तर आपण गाडी असं नमूद केलेलं असते का की या एरियामध्ये राहणाऱ्या मुलींनी गाडी याच मार्गाने चालवायची, या मार्गाने चालवू नये? नाही, आपण त्याचं हे काढलेलं, आपल्या गाडीचा पण इन्शुरन्स आपण काढलेला असतो, गाडीचं लायसन्स आपण काढलेलं असते, ड्रायव्हिंग लायसन्स आपण काढलेलं असते. म्हणजेच तसंच हा परवाना जेवढ्या मुदतीसाठी असतो तेवढ्या मुदतीमध्ये आपण ती गाडी चालवू शकतो. तसंच सागरी विम्याच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. आपण पहिला विमा पॉलिसीचा प्रकार पाहतो आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जसं आपण जीवन विमा पाहू, अग्निविमा पाहू, सागरी विमा पाहू, तर सागरी विमाही सोपाच आहे. आणि खरं तर विम्याची सुरुवात जी आहे ती सागरी विम्यापासूनच झालेली आहे. आलं का लक्षात? म्हणजे पहिले सुरुवातीला जहाजही नव्हते. आताची जी जहाजं आहे तशी जहाजं नव्हती, पण बोटीद्वारे माल नेण्यात येत होता. रेल्वे वाहतूक नव्हती, रस्ते वाहतूक खूप सारी नव्हती, किंवा जंगलं होती, डोंगरं होती, खूप मार्ग विकसित झालेले नव्हते, रेल्वे ट्रॅक्स विकसित झालेले नव्हते. तर मग बोटीद्वारे मालाची ने-आण केली जात होती. लक्षात आलं? म्हणजे विम्याची जी सुरुवात आहे ती ॲक्च्युअली जी झालेली आहे ती कधीपासून झालेली आहे? सागरी विम्यापासून झालेली आहे. तर आपण बघतो आहे पहिलं विमापत्र. मला असं वाटते की हे तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असेल. प्रत्येक सागरी प्रवासासाठी वेगवेगळा विमा काढण्याऐवजी जहाजांचा विशिष्ट कालावधीचा विमा उतरवणे अधिक सुलभ असते. कारण एकदा विशिष्ट कालावधीचा विमा उतरवला की ते जहाज जे आहे ते समुद्रात कितीही वेळा सफरीवर जाऊ शकते किंवा कितीही वाहतूक मोहिमा काढू शकते. त्याचप्रमाणे जगभरातील कोणत्याही समुद्रात आपला प्रवास करू शकते. समजा समुद्रात प्रवासाला असताना मध्येच विम्याची मुदत संपुष्टात आली तर विमापत्रातील विमा पुढे चालू ठेवणे या कलमानुसार, त्याच्यामध्ये क्लॉज आहे, काही नियम आहे, त्याला पॉईंट्स दिलेले आहे, त्याला आपण कलम म्हणतो. तर या कलमामध्ये दिलेलं असते की विमा पुढे चालू ठेवणे म्हणजे एखादा जहाज प्रवासात असेल आणि मेन टाईम त्याचा हा जो विमा आहे, सागरी विमा आहे, त्याची मुदत संपली असेल तर लगेच त्याच्यामधला हा क्लॉज आपण वापरू शकतो, विमा पुढे चालू ठेवणे, हे कलम वापरू शकतो. आणि या कलमानुसार जहाजाचा मालक किंवा जहाज कंपनी जवळील कोणत्याही बंदरावरून विमापत्राचे कायदेशीर नूतनीकरण करून घेऊ शकते, म्हणजे तो रिन्यू करून घेतला जाऊ शकतो. त्या प्रकारची सूचना विमा कंपनीला आधीच देण्यात आलेली असावी. तसेच कोणत्या बंदरावर नूतनीकरण करण्यात येईल याबाबत त्यात उल्लेख असावा. त्या सूचनेनुसार विमा कंपनी समदरानुसार विमा हप्त्याची आकारणी करून 1 महिन्याची मुदतवाढ देते.
परंतु उल्लेख केलेल्या बंदरावर किंवा 1 महिन्याच्या आत जर विमापत्राचे नूतनीकरण म्हणजे रिन्युअल जर केलं नाही तर विमापत्राचे जे संरक्षण आहे ते संपते. आणि या सर्व सुविधामुळे सागरी विम्यामध्ये मुदती विमा काढणे अत्यंत सोयीचे, सुलभ, सोपे समजले जाते. तर पहिलं आपण पाहिलं विशिष्ट कालावधी विमापत्र किंवा मुदती विमापत्र. आता दुसरं आहे एकूण सागरी विम्याअंतर्गत एकूण 13 प्रकारच्या पॉलिसीज आहेत. एकूण 13 प्रकारचे विमापत्र आहेत. इन्शुरन्स पॉलिसीजलाच काय म्हटलं जाते? विमापत्र म्हटलं जाते. आता दुसरं आहे प्रवास विमापत्र वॉवेज पॉलिसी, की एका बंदरापासून दुसऱ्या बंदरापर्यंत किंवा एका देशातून दुसऱ्या देशात वस्तू पोहोचवण्यासाठी सागरी प्रवासात मालाचे सागरी धोक्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी काढण्यात येणाऱ्या विम्याला प्रवासी विमापत्र असे म्हणतात. आता आपण तुम्ही गणित करत असताना कॅश इन ट्रान्झिट किंवा गुड्स इन ट्रान्झिट हा एक मुद्दा तुम्ही अभ्यासला असेल. म्हणजे मार्गस्थ माल किंवा मार्गस्थ रोख. आलं का लक्षात? अकाउंटमध्ये हे दोन्ही टर्म्स तुम्ही अभ्यासल्या असतील की कॅश इन ट्रान्झिट आणि गुड्स इन ट्रान्झिट म्हणजे मार्गस्थ रोख किंवा मार्गस्थ माल. आता एका ठिकाणाहून प्रवासी वाहतुकीद्वारे माल निघाला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी तो अजून पोचायचा आहे, म्हणजेच तो कुठे आहे? मार्गात आहे. मग आता तसंच आपण हे जहाजाच्या बाबतीत पाहू. ही सागरी वाहतूक आहे. सागरी वाहतूक म्हणजे आता एका ठिकाणाहून म्हणजे जहाज जिथे थांबते त्याला आपण बंदर म्हणतो. तर एका बंदरापासून दुसऱ्या बंदरापर्यंत किंवा एका देशातून दुसऱ्या देशात वस्तू पोहोचवण्यासाठी जो सागरी प्रवास सुरू असतो तर त्या सागरी प्रवासात मालाचं सागरी धोक्यांपासून संरक्षण व्हावं यासाठी जो विमा काढण्यात येतो त्याला म्हणतात प्रवासी विमापत्र. त्याला काय म्हणतात? प्रवासी विमापत्र असं म्हटलं जाते. आता हे विमापत्र प्रवासाच्या कालावधीचे असते. आलं का लक्षात? समजा जर आता अमरावती ते आपल्याला नागपूर जायचं आहे किंवा अमरावती ते जळगाव जायचं आहे किंवा अमरावती ते आपल्याला मुंबई जायचं आहे, तर एक लक्षात घ्या की आपलं काय ठरलेलं असतो? वेळ ठरलेला असतो. म्हणजे अंतर ठरलेलं असते. ऑलरेडी आहे ते अंतर ठरलेलं आणि आपण ते सांगू शकतो की मी आता इथून निघाली अमरावतीवरून तर नागपूरला मी 2-2.5 तासामध्ये या ठिकाणी पोहोचणार. आपण ते कोणत्या वाहनाने जात आहोत त्यावरही बऱ्याच अंशी ते अवलंबून असते. पण आपण एक अंदाजे अंतरानुसार सांगू शकतो की इथे पोचायला एवढा कालावधी लागतो. मग आता या प्रवासाचं जसं एका देशातून दुसऱ्या देशात किंवा एका बंदरापासून दुसऱ्या बंदरापर्यंत जर आपल्याला वस्तू पोहोचायच्या आहेत तर या प्रवासाचा कालावधी किती राहील याची कल्पना त्या व्यापाऱ्याला जो माल पाठवत आहे किंवा जो माल स्वीकारत आहे या दोन्ही व्यापाऱ्यांना याची कल्पना असते की किती अंतर आहे एका देशापासून दुसऱ्या देशाचं आणि जर जहाजाने माल या दिवशी या वेळात जर तो निघालेला आहे तर तो किती वेळाने तो पोहोचेल. तर या दरम्यान या प्रवासी कालावधीच्या दरम्यान जी विमा पॉलिसी काढण्यात येते त्याला म्हणतात प्रवासी विमापत्र. वॉवेज पॉलिसी VOYAGE वॉवेज पॉलिसी प्रवासी विमापत्र. तर सागरी अंतर्गत हे दुसरं विमापत्राचा प्रकार आहे. पहिला कोणता पाहिला आपण? विशिष्ट कालावधी विमापत्र किंवा मुदती विमापत्र. तर त्याचं 12 महिन्याची मुदत. ती कशाची मुदत होती? विम्याची मुदत होती. आणि हा जो कालावधी आहे तो कशाचा कालावधी आहे? प्रवासी विमापत्राअंतर्गत प्रवासाचा कालावधी आहे. लक्षात आलं? त्यानंतर आहे तिसरं मिश्र विमापत्र, मिक्स्ड ऑर टाईम अँड वॉवेज इन्शुरन्स पॉलिसी. आता मिश्र म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्र केल्या आहेत. कोणत्या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या असतील? की विशिष्ट कालावधी आणि प्रवास विमापत्र. म्हणजे ह्या दोन्ही विमापत्रांचं संरक्षण एकाच वेळी मिळावं याच्यासाठी हे मिश्र विमापत्र काढलेलं आहे. जसं कधीकधी आपण फक्त भात खातो, कधीकधी वरण खातो. वरण भात आपण वेगळं
वेगळं वेगळं करतो, जरी एकत्र खातो तरी. कधी आपण काय करतो, दोन्ही एकाच वेळेस गेले पाहिजे पोटात, गरज नाही पडली पाहिजे वेगळा भात घ्या, वेगळं वरण घ्या, मग आपण खिचडी तयार करतो. आता ही खिचडी म्हणजे झालं मिश्र. तर आता ही मिश्र विमापत्र कशाची खिचडी आहे, विशिष्ट कालावधी विमापत्र आणि प्रवासी विमापत्राची. ठीक आहे, लक्षात आलं.